ही खास कर्नाटकवरून बुकिंग करून या ट्रेनचं कारण तुम्हाला तिकडे पाहायला भेटेल की आहे. कळकाची झाडं आहेत. रस्त्यामध्ये थोडे दगड पण आहेत. शक्यतो आपण या किल्ल्याच्या परिसरामध्ये संध्याकाळी 6 नंतर मला समोर तर खूप सुंदर असं निसर्गाचं दृश्य आणि इथे सरकारच्या नियमानुसार तर या जीवदान इथे बघा जी पायरी बनवण्यात आलेली आहे. घनदाट असं जंगल बघा माझ्या मागच्या साईडला. बट स्टील आय एम ऑन द ट्रॅक. यस, जोश आहे. लोकांची फोटोग्राफी चाललेली आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपला जो व्हिडिओ आहे हा जीवधन किल्ला जो माळशेज या एरियामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो नाणेघाट हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आहे. तर आज आपण जो ट्रेक करणार आहोत तो जीवदान किल्ल्याचा ट्रेक आहे आणि साधारणतः या जीवदान किल्ल्याची जी अ, उंची आहे ती 3757 फूट एवढी उंची आहे आणि आपण हा किल्ला ट्रेक करत करत वरती चढून जाणार आहोत आणि आपल्याबरोबर एक 15 ते 20 जणांचा ग्रुप आहे. आम्ही पहाटेच्या वेळेला इथे घाटघर हे खाली बेस विलेज आहे. या विलेजमध्ये मुंबईहून ट्रॅव्हल करून पोहोचलो आहोत आणि आता एक अर्ध्या तासाचा ट्रेक करून इथपर्यंत आलेलो आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच आमच्याबरोबर काही कर्नाटकची ही जी मंडळी आहेत अ, ही खास कर्नाटकवरून बुकिंग करून या ट्रेकसाठी आलेले आहेत. यांना स्पेशली रॅपलिंग आणि जे काही झिप लाईन एडव्हेंचर आहे याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर ही लोकं आपल्याबरोबर आहेत. व्हिडिओमध्ये पाहताय माझ्याबरोबर हा जो मित्रभाऊ आहे कोटरेज हा अ, कर्नाटकचा आहे आणि यांना मी जे व्लॉगिंग करतो हे खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि त्यांनी सुद्धा माझ्या हातातला कॅमेरा घेतला आणि स्वतःच व्लॉगिंग चालू केलं आणि खूप छान असं व्लॉगिंग त्यांनी केलेलं आहे. मी थोडेफार 2-3 बाईट्स तुम्हाला त्याच्यामधले ऐकवतो. तर हे अशी मजाक आणि मस्ती करत आम्ही आमचा सकाळचा ट्रेक चालू समोर पाहताय तुम्ही अ, जो वानरलिंगीचा जो सुळका आहे तो दिसतोय आणि बाजूचा जो लेफ्ट साइडचा भाग आहे तो जीवदान किल्ला आहे. तर याच व्हॅलीमध्ये आपली जी झिप लाईन आहे ती असणार आहे आणि या झिप लाईन वरून आपण सरकत वानरलिंगी सुळक्यावरती पोहोचणार आहोत. तर बघा मित्रांनो किती सुंदर आणि छान असं सौंदर्य इथं आपल्याला बघायला मिळतंय. आमचा ट्रेक सुरू झालेला आहे आणि अजून पोरांची मस्ती काही थांबलेली नाहीये. तर खूप छान आणि मस्त मजेमध्ये असा आमचा सकाळचा ट्रेक चाललेला आहे. तुम्हाला थोडंफार मी जीवदान किल्ल्याबद्दल सांगतो. हा साधारणतः किल्ल्यावर वरती जाण्याचा वेळ जो आहे तो एक जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेकर असाल तर तुम्हाला एक 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही वरती पोहोचाल. पण आमच्यासारख्या थोड्याशा नवीन ट्रेकर्सना हा वेळ जास्त लागतो. 2.5 तास, 3 तास म्हटलं तरी चालेल. कारण फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे, गप्पा-गोष्टी करणे याच्यामध्ये जास्त वेळ जातो आणि त्याच्यामुळे ट्रेकिंगचा वेळ पण आपला वाढतो. तर हा या किल्ल्याला कडेकपारी पण आहेत आणि या कडेकपारीवरून तुम्ही जर डोकावून पाहाल तर तुमच्या ते जीवावर बेतू शकतं. त्यामुळे तुम्ही असे काही उद्योग इथे आल्यानंतर करू नका. जीवधन किल्ला परिसरात साधारणतः संध्याकाळी 6 नंतर थांबण्यास सरकारचीच बंदी आहे आणि तसे इन्स्ट्रक्शन सुद्धा तिकडे लिहिलेले आहेत. तर कारण बंदी असण्याचं कारण तुम्हाला तिकडे पाहायला भेटेल, की या किल्ल्याच्या परिसरामध्ये जे जंगल आहे त्यात काही वन्य प्राणी सुद्धा आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे.
रस्त्यामध्ये थोडे दगड पण आहेत. पथरीला रस्ता, दगडांचा रस्ता आहे ज्यावरून जायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत येतो की या किल्ल्यावरती संध्याकाळी 6 नंतर थांबण्यास बंदी असल्यासारखीच आहे. शक्यतो आपण या किल्ल्याच्या परिसरामध्ये संध्याकाळी 6 नंतर थांबू नये. किल्ल्यावर जाताना मोठमोठा गोंगाट करणे, मोठमोठे आवाज काढणे वगैरे या गोष्टी आपण करू नयेत, कारण याच्यामुळे थोडीशी हानी पोचू शकते, वातावरणाला हानी पोचू शकते किंवा काही लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. किती सुंदर असं निवडुंगाचं झाड बघा तुम्हाला समोर दिसत आहे आणि ती व्हॅली, खाली खोल दरी अशी दिसते तुम्हाला समोर. तर खूप सुंदर असं निसर्गाचं दृश्य आपल्यासमोर आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर असं दृश्य दिसतंय. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. बघा किती सुंदर असं दृश्य आहे. बघा ही खाली दरी किती कोसळते. दरी खूप खोल अशी दरी तुम्हाला पाहायला मिळते. तर इथे आम्ही थोडीफार फोटोग्राफी वगैरे केली, फोटोज वगैरे काढले. आमची पूर्ण टीम या परिसरामध्ये आहे सध्या. आणि इथे सरकारच्या नियमानुसार मद्यप्राशन, धूम्रपान वगैरे असं काही करू नये. मित्रांनो, तुम्ही बघा इथे जीवदान किल्ल्याचा हा एंट्रन्स फलक लावलेला आहे महाराष्ट्र शासनाने. तर चला तर बघूया आपला जीवदान किल्ला एंट्रन्स. मित्रांनो, आता आपण जो बोर्ड वाचला त्याच्यानंतर जीवदान किल्ल्याची एंट्री करत आहोत. तुम्हाला माझ्या पाठीमागे जीवदान किल्ल्याचा रस्ता दिसत असेल. मी तुम्हाला पुढचा रस्ता पण दाखवतो. हे बघा, खूप खडतर असा रस्ता आहे, दगड धोंडे, आणि त्याच्यातून वाट शोधत शोधत तुम्हाला पुढे जायचं आहे. थोडी खडबडीत वाट आहे, रस्त्यामध्ये दगडधोंडे आहेत, झाडांच्या मुळ्या पण आहेत. थोडंसं क्रिटिकल आहे चालणं. तरी पण तुमच्याकडे थोडा फिटनेस असेल तर तुम्ही नक्कीच हा ट्रेक चांगल्या पद्धतीनं करू शकता. बघा, डार्क झाडी आणि त्याच्यातून मी रस्ता काढत काढत पुढे चाललो आहे. या जंगलामध्ये वाघासारखे प्राणीसुद्धा आहेत असं ऐकलं आहे. खरं आहे की खोटं माहीत नाही, बघूया. थोडा चढाईचा रस्ता, चांगलाच घाम निघतोय आणि रस्ता थोडा खडतर, तरी पण त्याच्यातून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं आहे. वेळ सकाळची आहे त्यामुळे जास्त काही त्रास होत नाही आहे. सो बेटर आहे मित्रांनो की तुम्ही हळूहळू जर या रस्त्यावर चालत राहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही वरती पोचू शकता. एकदमच जोश दाखवू नका आणि वरती चढायचा प्रयत्न करू नका. हळूहळू वरती जावा तर तुम्ही चांगल्या पद्धतीने वरती पोचू शकाल. ओके, चला आपण अजून थोडं वरती जाऊया. या पावसाळ्यामध्ये हा किल्ला सर करणं थोडी अवघड गोष्ट आहे, कारण ही जी चर पडलेली आहे आणि ज्याच्यातून ही जी पायवाट बनलेली आहे याच्यामधून पावसाळ्यामध्ये पाणी वाहत असतं. त्यामुळे इथून तुम्हाला चालत जाणं थोडं अवघड जाऊ शकतं. काळजी घ्या, पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचा ट्रेक थोडासा अवॉइड करणं.
बऱ्यापैकी आपण वरती आलेलो आहोत. वा तर या जीवदान किल्ल्याच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ तुम्ही बरोबर नेऊ नका. कारण कसं असतंय की हा जंगलाचा परिसर असल्यामुळे या झाडांची जी पानं खाली पडतात ते सुकलेले असतात आणि त्याला लवकर आग लागण्याची शक्यता असते. म्हणजे कोणी एखाद्याने कुठल्याही कारणाने आग पेटवली आणि ते पालापाचोळा जो असतो तो लगेच जळून मोठी आग लागू शकते आणि झाडे जळायला काही वेळ लागणार नाही. वाळलेल्या झाडाचा ओंड काय इथे बघा, जी पायरी बनवण्यात आलेली आहे. हा बऱ्यापैकी वरती आपण आलेलो आहोत. इथे पण घनदाट असं जंगल बघा माझ्या मागच्या साईडला. शांतता खूप आहे आणि मला आता भरपूर दम भरलेला आहे, थोडा घाम पण आलेला आहे. बट स्टिल आई एम ऑन द ट्रैक. यस, जोश है, जुनून भी है और अपना ट्रैक भी है. तो चलो आगे चलते. बघा इथून मी तुम्हाला दाखवतो जीवदान किल्ला दिसतोय आणि तो वानरलिंगी सुळका. येस, बऱ्यापैकी आता कमी कालावधीचा आपला ट्रेक शिल्लक राहिला असावा, कारण खूप असं वरती आपण आलेलो आहे. पण घनदाट असं जंगल आहे, पण ट्रेक करायला खरंच खूप मजा येते. मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारच्या ट्रेकला कधी कधी जात जा. थोडा आपल्या शारीरिक फिटनेस राहायला पण मदत होते, थोडा डेलीच्या आपल्या वर्क लाईफच्या जीवनामधून थोडंसं वेगळं पण जपायला मिळतं, आपली आवड जपायला मिळते आणि आपल्याला थोडासा आनंद मिळतो. तर तुम्ही पण असं काही ट्राय करत जावा कधी कधी. कधीपासून मावशी येता इथं वरती? आता 2 वर्ष झालं आम्ही इथं काय दूध विकताय का तुम्ही? नेमकं सरबत चहा वर बसायला पाहिजे ना ॲक्च्युली. वरती हाय घरी आपल्या पशी बाबा आहे हां, आणि हे पोर बसले आता चालली ना हम्म. वरती बसते. अच्छा, ती पोर त्याच्यासाठी चालली आहे. ओके, बघा मित्रांनो पायऱ्या. माणसावरती आली ना का मग इथे घेतात ना. आता सकाळी सकाळी नाही पण उतारताना वर चढताना घेतात ना, इथे दम लागतोय ना. हां, इथे चालले मग. तुम्ही अलीकडच्या काळातच ऐकलं असेल की अमेरिकेमधल्या कॅलिफोर्नियामध्ये फार मोठ्या आगी लागल्या आणि अक्षरशः कित्येक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. तर तसा प्रकार आपल्या इथे होऊ नये आणि हे जंगलचं जे सौंदर्य आहे ते टिकून राहावं एवढीच अपेक्षा सरकारला आपल्याकडून आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ज्वलनशील पदार्थ कुठलेही तुम्ही या परिसरात नेऊ नका. इथं वन्य प्राण्यांना सुद्धा तुम्ही त्रास देऊ नका, त्याच्या मागे लागू नका किंवा मंकीज वगैरे असतात त्यांना हिणवण्याचा प्रयत्न करू नका किंवा वेगवेगळे आवाज काढू नका, त्यामुळे ज्या वन्य प्राण्यांना काही त्रास होऊ शकेल. सो इथे प्लास्टिकचा कचरा सुद्धा तुम्ही करू नका. हा आहे महादरवाजाचा एंट्रन्स. इकडे एक रशी आहे, त्या रशीच्या सहाय्याने तुम्हाला रशीला पकडत वरती यावं लागतं
आणि जेव्हा तुम्ही वरती येता तेव्हा तुम्हाला हा असा बघा, हा असा महादरवाजा तुम्हाला दिसेल इथे. या महादरवाजातून तुम्हाला वरती एंट्री मारायची आहे. सो खूप सुंदर असा पूर्ण दगडी बांधकामामधला हा महादरवाजा आहे. बघा किती मोठा आहे. हा जो दरवाजा आहे हा पूर्णपणे दगडामध्ये बनवण्यात आलेला आहे. आपण याला कातळ दरवाजा सुद्धा म्हणू शकतो, याला कल्याण दरवाजा सुद्धा म्हटलं जातं काही जणांच्याकडून. तर या दरवाजाचं बांधकाम पूर्णपणे मोठमोठ्या अशा दगडांना कोरून किंवा कट करून बनवलेलं आहे. तर ही एक ह्या जीवदान किल्ल्याची वैशिष्ट्यामधली एक गोष्ट आहे. बघा, हा आमचा सर्व ट्रेकिंगचा ग्रुप, लोकांची फोटोग्राफी चाललेली आहे. आता मित्रांनो, आपण वरती चढून आलेलो आहोत. दरवाजातून अगदी हाकेच्या अंतरावरतीच आपली ही जी ट्रेकिंग रॅपलिंगची आणि झिपलाईनची जी साईट आहे ती हीच आहे. आता पहा, इथे गवत सुकलेलं आहे आता भरपूर आणि खूप सुंदर असं दृश्य. हे एवढे लोक इथे झिपलाईन आणि रॅपलिंग करण्यासाठी आलेले आहे. हा पूर्ण सेटअप तुम्ही बघताय. व्हॅली आपल्याला दिसते वरून खाली, खूप खोल अशी दरी आहे. पलीकडे जो दिसतोय तो नाणेघाटचा परिसर आणि हा असतो वानरलिंगी सुळका. ही जी रशी दिसते ही जीवदानवरून वानरलिंगीला त्यांनी हे रशीची सेटअप बनवलेली आहे झिपलाईनसाठी. तर इथूनच अलीकडून पलीकडच्या साईडला सर्वजण जातात झिप लाईन करून आणि वानरलिंगी सुळक्यावर गेल्यानंतर रॅपलिंग करून जवळजवळ तुम्हाला 400 फूट खाली यायचं आहे आणि मग तिथून परत 1.5 तासाचा ट्रेक करत 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 परत जे आपलं बेस विलेज आहे त्या विलेज पर्यंत पोहोचायचं आहे.